नाशिकमधल्या ग्रामीण भागात अवकाळी पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावलेली आहे। सटाणा तालुक्यातल्या पिंगळवाडेसह परिसराला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। नाशकात जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊसही झालाय। पावसामुळे डाळिंब, द्राक्ष, काढून ठेवलेल्या कांद्यासह भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसानं धुमाकूळ घातल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे। नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ताराबाद, पिंगळवाडे, मुल्हेर, अंतापूर अनेक भागात गेल्या 4-5 दिवसांपासून अतिवृष्टीमुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे। कांद्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे। काढलेला कांदा, साठवून केलेला कांदा हा पूर्णपणे खराब झाला आहे। तसेच डाळिंब पिकाचं बागलाण हे मोठं क्षेत्र असून डाळिंब पिकाला मोठा फटका बसला आहे। डाळिंबाची फुलगळ झाली आहे। यामुळे शासनाने त्वरित बागलाण नाशिक जिल्ह्यातील या डाळिंब पिकाच्या, कांद्या पिकाचे नुकसान भरपाई पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।